एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या सिडको परिसरातील राणेनगर बोगद्यात एक अवजड कंटेनर अडकून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याची घटना घडली आहे। बोगद्याची उंची कमी आणि कंटेनरची उंची अधिक असल्यानं हा कंटेनर थेट बोगद्यात अडकलाय। या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले। मात्र कंटेनर पुढेही जाऊ शकत नव्हता आणि मागेही घेता येत नसल्यानं परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली होती। दरम्यान चालकानं प्रसंगावधान राखत कंटेनरच्या टायरची हवा कमी केल्यानंतर कंटेनरची उंची काही प्रमाणात खाली आली आणि अखेर सावधगिरीनं कंटेनर बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आलं। त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अवजड वाहनांसाठी योग्य नियोजन आणि उंचीबाबत स्पष्ट सूचना आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।